चांदवड तालुक्यात खळबळ. 2 गावात विहिरीत बिबट्या आणि कुत्रा मृत अवस्थेत आढळले. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. चांदवड तालुक्यातून एक धक्कादायक आणि भीतीदायक बातमी समोर येत आहे. चांदवड तालुक्यातील डोणगाव येथे आज सकाळी एक थरारक घटना उघडकीस आली आहे. गट क्रमांक 290 मधील शेतकरी गोरखनाथ जेजुरे यांच्या विहिरीत बिबट्या आणि कुत्रा मृत अवस्थेत आढळून आले आहेत. शेतकरी सकाळी नेहमीप्रमाणे विहिरीवर चक्कर मारत असताना त्यांच्या नजरेस हे धक्कादायक दृश्य पडले आणि क्षणातच संपूर्ण गावात खळबळ उडाली. सदर घटना 2 ते 3 दिवसांपूर्वी घडली असावी असा अंदाज शेतकरी व ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेची लाट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच डोणगावचे सरपंच गोकुळ वाघ, गणेश शेळके, रमेश सोमासे, सुभाष वाघ, संदीप जेजुरी, राजेंद्र जेजुरी, बारकू शेळके यांच्यासह अनेक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान शेतकरी व ग्रामस्थांनी तात्काळ वन्यजीव पशुप्रेमी भागवत झालटे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. भागवत झालटे यांनीही विलंब न करता वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली असून काही वेळातच वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर परिसरात अजूनही बिबट्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही चांदवड तालुक्यात बिबट्याच्या दहशतीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे आवाहन वन्यजीव पशुप्रेमी भागवत झालटे यांनी केले आहे. सध्या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून वनविभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. 24x7 न्यूज रिपोर्ट.